हो. लास्ट लेक्चर लास्ट lecture we have to see combine Lambert's-Beer's law. Lambert's law, what is statement? The rate of decreasing proportional to path length of solution. When the light function of I0 is directly proportional law. It is directly proportional to concentration at constant path length. The rate of decreasing intensity of radiation is directly proportional to concentration of a solution. When the monochromatic light passes through a solution of constant path length, means minus di upon I0 is directly proportional to this. And then next पाहिलं होतं आपण combine Lambert's-Beer's law, that is absorbance is equal to K into X into C. That X means path length of a solution, C means concentration of a solution, and A means absorbance of a solution. That is term log I0 upon I2. That is absorbance. Then in this lecture we have to see instrumentation of UV visible spectrophotometry. आपल्याला instrumentation पाहायचं होतं ह्या लेक्चर मध्ये. The instrumentation of UV visible spectrophotometry. Instrumentation ची डायग्राम तुमच्या समोर मी स्क्रीन वरती दाखवली. This source means bulb type दाखवली. लाईट सोर्स, ओके. आणि लाईट सोर्स मध्ये तुम्ही मेन मोनोक्रोमॅटर कडे. देन व्हॉट इज यूज ऑफ मोनोक्रोमॅटर? पॉलीक्रोमॅटिक रेडिएशन कन्वर्टेड इनटू monochromatic radiation. And then sample cell, this is sample cell. This sample cell contains solution. Detector, next तुम्ही source, the source of radiation is tungsten filament lamp is use केलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही जो टंगस्टन लॅम्प आहे तो यूज करू शकता सोर्स ऑफ रेडिएशन. फर्स्ट पॉइंट काय तुमचा? सोर्स ऑफ रेडिएशन. इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये दिस बल्ब टाइप दाखवले मी. दिस इज सोर्स ऑफ रेडिएशन, मीन्स टंगस्टन लॅम्प इज यूज. Then second instrumentation point, that is monochromator. Monochromator, polychromatic radiation get converted to monochromatic radiation. Monochromator consists of entrance slit, a grating or prism or exit slit. त्याच्यामध्ये एंट्रन्स स्लिट आहे तुमची किंवा एक्झिट स्लिट, अशा दोन प्रकारे स्लिट असतात त्याच्यामध्ये मोनोक्रोमॅटर मध्ये. आणि व्हॉट इज यूज? पॉलीक्रोमॅटिक रेडिएशन गेट कन्वर्टेड इनटू मोनोक्रोमॅटिक रेडिएशन. ते मोनोक्रोमॅटिक रेडिएशन तुम्ही सॅम्पल सेल कडे पास होतात. आपण जो इन्स्ट्रुमेंटेशन पाहिलं होतं, आपलं जे इन्स्ट्रुमेंट होतं त्याच्यामध्ये तुम्ही फक्त क्युवेट ग्लास सेल पाहिली. त्या ग्लास सेल मध्ये सॅम्पल सोल्युशन घेतलं होतं आणि तुम्ही त्या कलरोमीटर मध्ये प्लेस केलं होतं. म्हणजे सॅम्पल होता तुमचा. अँड देन सॅम्पल सेल तुम्ही करत होता. मग देन सॅम्पल सेल विच कंटेन सॅम्पल सोल्युशन, दॅट इज 0.1 नॉर्मल, आपण 0.06 नॉर्मल, 0.001 नॉर्मल, असे वेगवेगळे नॉर्मलचे सोल्युशन तयार केले होते. ते नॉर्मलचे सोल्युशन तुम्ही सॅम्पल सेल मध्ये प्लेस करताय. अँड देन सेकंड detector and recorder. Detector is a transducer that converts
electromagnetic radiation into an electron flow and the current or voltage produced. डिटेक्टर तुमचा जो आहे तो रेकॉर्ड डिटेक्टर जे आहे डिटेक्टर इज अ ट्रान्सड्यूसर दॅट कन्वर्ट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इनटू इलेक्ट्रॉन फ्लो अँड द करंट और व्होल्टेज प्रोड्यूस. तुमचा करंट आणि व्होल्टेज प्रोड्यूस होतोय त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं कन्व्हर्जन होतंय तुमचं इनटू इलेक्ट्रॉन फ्लो अँड द करंट और व्होल्टेज प्रोड्यूस. देन नेक्स्ट पॉइंट आहे रेकॉर्डर. रेकॉर्डर इट इज डिस्प्ले डिव्हाइस. तो रेकॉर्डर हा डिस्प्ले डिव्हाइस आहे. तुम्हाला जे रीडिंग दिसत होतं ऍब्झॉर्बन्स जो मेजर करत होता तुम्ही तो डिस्प्लेवर ते दिसत होता. दिस इज कॉल्ड रेकॉर्डर म्हणतो आपण त्याला. रेकॉर्डर इज अ डिजिटल डिस्प्ले डिव्हाइस विच रेकॉर्ड द रीडिंग और ग्राफ. तुम्ही त्याच्यावरती रीडिंग रेकॉर्ड करता आणि आणखीन वेगळा स्पेक्ट्रोफोटोमीटर पाहिलं तर त्याच्यावरती तुम्ही ग्राफ सुद्धा रेकॉर्ड करू शकता. ओके. इन्स्ट्रुमेंटेशन लक्षात येते. इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये तुमचे सोर्स ऑफ रेडिएशन लॅम्प यूज ऑनलाईन मध्ये कोर्स केलो तर टंगस्टन फिलामेंट लॅम्प म्हणून यूज केला होता. मोनोक्रोमॅटर मध्ये तुम्ही प्रिझम वगैरे यूज करू शकता त्याच्यामध्ये मोनोक्रोमॅटर मध्ये. सॅम्पल होल्डर मीन्स सॅम्पल सेल दॅट इज ग्लास क्युएट सॅम्पल सेल. ग्लासची असते ती सॅम्पल सोल्युशन. अँड देन detector is a transducer device that converts electromagnetic radiation into an electron flow and the current or voltage produced, that is detector. And then next recorder is a digital display device. तो तुमचा डिजिटल डिस्प्ले डिव्हाइस असतो त्याच्यावरती तुम्ही रीडिंग रेकॉर्ड करता त्याच्यावरती. डिटेक्टर म्हणून तुम्ही वेगवेगळे फोटोव्होल्टिक सेल यूज करू शकता, फोटो ट्यूब यूज करू शकता, फोटो मल्टीप्लायर ट्यूब यूज करू शकता. ते डिटेक्टर म्हणून यूज केलं जातं तुमचं डिटेक्टर. ओके. समजतं इन्स्ट्रुमेंटेशन. तुम्हाला हे एक्झाम्पल मध्ये विचारू म्हणजे एक्झाम्पल विचारू शकता तुम्ही. आता डिटेक्टर म्हणून काय यूज केलं तर फोटोव्होल्टिक सेल यूज करू शकता, फोटो ट्यूब यूज करू शकता किंवा फोटो मल्टीप्लायर यूज करू शकता डिटेक्टर म्हणून. अँड रेकॉर्डर इज अ डिजिटल डिस्प्ले डिव्हाइस. त्याच्यावरती तुम्ही डिजिटल डिस्प्ले डिव्हाइस वरती रीडिंग नोट डाऊन करता. देन नेक्स्ट आपलं इन्स्ट्रुमेंटेशन तुमच्या लक्षात आलंय का? हॅलो. The next point, terms of UV visible spectroscopy. UV visible spectrophotometry मध्ये तुम्ही कोणत्या टर्म्स इन्व्हॉल्व केलेल्या आहेत तुमची कोणत्या टर्म्स यूज केलेल्या आहेत याच्यावर तुम्हाला डेफिनेशन टाइप क्वेश्चन असतात 2 मार्क्स साठी किंवा एक्झाम्पल विचारले जातात. तुमच्या ज्या टर्म आहेत त्या 6 टर्म येतात. फर्स्ट क्रोमोफोर, सेकंड एक्झोक्रोम, थर्ड तुमचं नेक्स्ट बॅथोक्रोमिक शिफ्ट, हायप्सोक्रोमिक शिफ्ट, हायपरक्रोमिक शिफ्ट अँड देन नेक्स्ट हायपोक्रोमिक शिफ्ट. असे तुमचे 6 टर्म्स इन्व्हॉल्व केलेले आहेत यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये. टर्म्स ऑफ यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोफोटोमेट्री. मग देन फर्स्टली आपण पाहू क्रोमोफोर. क्रोमोफोर मीन्स a covalently chromophore is a functional group. Chromophore is a functional group which containing carbon carbon double bond. म्हणजे क्रोमोफोर हा एक फंक्शनल ग्रुप असतो ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड तुमचा प्रेझेंट असतो. किंवा what is next definition? A covalently unsaturated group responsible for electronic absorption in UV visible region is
called as the chromophore. Covalently unsaturated group असतो. Saturated and unsaturated. Saturated means carbon carbon single bond and unsaturated means carbon carbon double bond. म्हणजे फंक्शनल ग्रुप तुमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किन असेल, अल्काइन असेल, बेन्झीन असेल, फिनॉल असेल, हे तुमचे सगळे फंक्शनल ग्रुप येतात. आणि ते फंक्शनल ग्रुप मीन्स क्रोमोफोर. Chromophore is a functional group which containing carbon-carbon double bond or a covalently unsaturated group responsible for absorption in chromophore. For example, दिले मी carbon-carbon double bond, carbon-carbon C double bond O, C double bond C, N double bond O. हे तुमचे जे एक्झाम्पल दिले these are the chromophores. येते लक्षात डेफिनेशन. Chromophore is a functional group which containing carbon carbon double bond. Okay, carbon carbon double bond असतो किंवा unsaturated group present असतात, that is called as the chromophore. For example, C double bond C, C double bond O, N double bond O. Then exochrome. Exochrome means this exochrome. Exochrome means a saturated group with lone pair of electrons which when attached to chromophore changes both wavelength and intensity of absorption. Means exochrome is a saturated group. Exochrome is a saturated group with lone pair of electrons. म्हणजे एक्झोक्रोम हा सॅच्युरेटेड ग्रुप असतो. सॅच्युरेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड नसतो आणि त्याच्यावरती लोन पेअर प्रेझेंट असतात. लोन पेअर प्रेझेंट असतात. Group with lone pair of electrons which when attached to a chromophore changes both wavelength and intensity of absorption. That is called as the exochrome. For example, NH2, OH or Cl. These are the exochrome. ओके, समजतंय क्रोमोफोर म्हणजे काय आणि एक्झोक्रोम म्हणजे काय. क्रोमोफोर म्हणजे सॅच्युरेटेड ग्रुप अँड एक्झोक्रोम म्हणजे सॅच्युरेटेड ग्रुप कंटेनिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला खाली दीज आर द क्रोम benzene ring दाखवली. This benzene ring attaches CH group attaches. This CH and this benzene, these are the chromophore. Okay, येते एक लक्षात. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? येस मॅम. क्रोमोफोर आणि एक्झोक्रोम लक्षात येते तुमच्या. क्रोमोफोर म्हणजे तुम्ही ही जी बेन्झीन रिंग आहे तुमची, दॅट इज कॉल्ड एज द क्रोमोफोर. अनसॅच्युरेटेड ग्रुप, दॅट इज कॉल्ड एज द क्रोमोफोर. अँड एक्झोक्रोम मीन्स
saturated group with containing lone pair of electrons. These OH, these are the saturated group. त्याच्यामध्ये तुम्हाला डबल बॉन्ड कुठेही दिसणार नाही, पण ऑक्सिजन वरती लोन पेअर प्रेझेंट येतात, म्हणून these are the exochrome, chromophore and exochrome. Then next definition, that is bathochromic shift. Bathochromic shift, hypsochromic shift, hyperchromic effect, and then next hypochromic effect. असे 4 टर्म्स आहेत तुमच्या. मी डायग्राम दाखवलेली तुम्हाला. हे ग्राफ दाखवलाय मी. ग्राफ मध्ये तुम्हाला हायपरक्रोमिक, हायप्सोक्रोमिक, बॅथोक्रोमिक अँड हायपोक्रोमिक इफेक्ट असं मी दाखवलंय 4 टर्म. म्हणजे थर्ड टर्म आपल्याला पाहिजे बॅथोक्रोमिक शिफ्ट. बॅथोक्रोमिक शिफ्ट मीन्स रेड शिफ्ट. Red shift means the shift of absorption to a longer wavelength. The shift of absorption to a longer wavelength due to substitution or solvent effect is known as bathochromic shift. म्हणजे तुमचं जे absorption होतंय ते longer wavelength ला होतंय. That is called as the bathochromic shift or red shift. वेवलेंथ तुम्ही इंद्रधनु मध्ये पाहिलं असेल, जशी तुमची वेवलेंथ इन्क्रीजेस होते तसं तुमचा कलर हायर वेवलेंथला तुमचा जो कलर असतो तो कोणता असतो, रेड असतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, रेड शिफ्ट. बॅथोक्रोमिक शिफ्टला हायर वेवलेंथला ऍब्झॉर्प्शन होते म्हणून त्याला आपण रेड शिफ्ट म्हणतोय, बॅथोक्रोमिक शिफ्ट. आणि हे का पॉसिबल होतं, तुमचा सबस्टिट्यूशन ग्रुप कोणता आहे त्याच्यावरती ते डिपेंड्स असतं. सबस्टिट्यूशन ग्रुप फॉर एक्झाम्पल मी नायट्रो, पॅरा नायट्रो फिनॉल दाखवलेले. पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे आणि OH. दिस पॅरा नायट्रो फिनॉल अँड O- ऍसिडिक रिएक्शन केली तुमची H+, इलेक्ट्रॉन डिलोकलायझेशन होतं, रेझोनन्स होतं इन पॅरा नायट्रो फिनॉक्साइड, आयन फॉर्म होतात तुमचे. and this para nitro phenoxide ion is more effective due to निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन. त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन असतो त्यामुळे त्याचं डिलोकलायझेशन पॉसिबल होते जास्त प्रमाणात. अँड डिलोकलायझेशन झाल्यामुळे तुमची जी ऍब्झॉर्प्शन होते ते हायर वेवलेंथला होते. दॅट इज कॉल्ड एज द बॅथोक्रोमिक शिफ्ट. मीन्स दीज आर द बॅथोक्रोमिक शिफ्ट. ओके, हायर वेवलेंथ, इन्क्रीजिंग वेवलेंथ, इकडे तुमची वेवलेंथ इन्क्रीज होते आणि इन्क्रीजिंग वेवलेंथला तुमचं ऍब्झॉर्प्शन होते म्हणून तुम्ही त्याला बॅथोक्रोमिक शिफ्ट म्हणताय. ओके, देन नेक्स्ट टर्म हायप्सोक्रोमिक शिफ्ट. हायप्सो HYPSO CHROMIC, हायप्सोक्रोमिक शिफ्ट, or that is called as the blue shift. ओके, हायप्सोक्रोमिक शिफ्ट और ब्ल्यू शिफ्ट म्हणतात. मग द शिफ्ट ऑफ ऍब्झॉर्प्शन due to shorter wavelength due to substitution or solvent effect is known as hypsochromic shift. म्हणजे शॉर्टर वेवलेंथ ला तुमचं ऍब्झॉर्प्शन होते, that is called as the hypsochromic shift. These are the hypsochromic shift. शॉर्टर वेवलेंथ ला तुमचं ऍब्झॉर्प्शन होते, हायप्सोक्रोमिक शिफ्ट. ओके, येते लक्षात. इकडे तुमची वेवलेंथ कशी होती, डिक्रीज होती ह्या साइडला, म्हणून दॅट इज कॉल्ड एज द शॉर्टर वेवलेंथ. ऍब्झॉर्प्शन ड्यू टू शॉर्टर वेवलेंथ, दॅट इज कॉल्ड एज द हायप्सोक्रोमिक शिफ्ट और ब्ल्यू शिफ्ट. अँड ऍब्झॉर्प्शन ड्यू टू हायर वेवलेंथ, दॅट इज कॉल्ड एज द बॅथोक्रोमिक शिफ्ट और रेड शिफ्ट. ओके, समजतंय. बॅथोक्रोमिक शिफ्ट आणि हायप्सोक्रोमिक शिफ्ट हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यावरती तुम्हाला भरपूर टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हायप्सोक्रोमिक शिफ्ट आणि बॅथोक्रोमिक शिफ्ट. बॅथोक्रोमिक मीन्स रेड शिफ्ट, ऍब्झॉर्प्शन ड्यू टू शॉर्टर वेवलेंथ. अँड हायप्सोक्रोमिक मीन्स ब्ल्यू शिफ्ट, ऍब्झॉर्प्शन ड्यू टू शॉर्टर वेवलेंथ. ओके, देन नेक्स्ट पॉइंट आहे, दॅट इज कॉल्ड एज द
हायपरक्रोमिक इफेक्ट. हायपरक्रोमिक इफेक्ट. हायपरक्रोमिक इफेक्ट. हायपरक्रोमिक मीन्स डायग्राम मध्ये दाखवले. हायपरक्रोमिक इफेक्ट. या वरच्या पोझिशनला दाखवलाय मी. हायपरक्रोमिक इफेक्ट. हायपरक्रोमिक इफेक्ट मीन्स इंटेन्सिटी ऑफ absorption is higher. Increasing absorption intensity. म्हणजे तुमची जी इंटेन्सिटी आहे ऍब्झॉर्प्शनची ती जास्त असते. हायपर. हायपर मीन्स जास्त, हाय. Increasing absorption intensity, that is intensity of absorption, that's called as the hyperchromic effect. And then next, hypochromic effect. Hypochromic effect means decreasing intensity. Hypochromic effect means a decreasing absorption intensity. Decreasing तुमची absorption ची intensity decrease असेल, कमी असेल, that is called as the hypochromic shift. Hyper means increasing absorption intensity. Bathochromic shift higher. Hypochromic shift means lower wavelength or shorter. एवढे 4 टर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. 4 वर्ड्स लक्षात असतील तुमच्या तर तुम्हाला डेफिनेशन लिहिता येईल. Bathochromic shift means higher wavelength. Hypochromic shift means lower wavelength. Hyperchromic effect means higher intensity, and hypochromic effect means lower intensity. Okay, समजतंय? फर्स्ट टर्म पाहिले आपण. Chromophore means it is unsaturated functional group which contain carbon-carbon double bond, C double bond O, N double bond O, that is called as the chromophore. Exochrome means saturated functional group with containing lone pair of electrons, and which when attached to exochrome. So तुमच्या exochrome, chromophore, which when attached to chromophore, that is called as the exochrome. OH असेल, NH2 असेल, CH3 असेल, chlorine, bromine, iodine. These are the exochrome. ते exochrome तुमच्या benzene ringला attach असेल, that is called as the chromophore. Exochrome तुमचे जे unpaired electrons असतात, lone pair of electrons असतात, that is called as the exochrome. And then next term आपण पाहिले bathochromic shift, that is absorption due to wavelength. Hypochromic effect पाहिला, shift पाहिली, that is called as the blue shift. Absorption due to shorter wavelength. Then hyperchromic effect पाहिला. Hyperchromic effect means higher intensity, so increasing absorption intensity. Increasing absorption intensity. And then next पाहिला आपण hypochromic in absorption intensity. Okay, chromophore. Hello. Hello. हॅलो. येस मॅम. आवाज येतोय का तुम्हाला? मी काय सांगते ते समजतंय का? मला काहीच रिप्लाय येत नाहीये तुमचा. हो मॅम, येतोय आवाज, समजते. आपण क्रोमोफोर, एक्झोक्रोम, हायपोक्रोमिक शिफ्ट, बॅथोक्रोमिक शिफ्ट, हायपरक्रोमिक इफेक्ट अँड
हायपोक्रोमिक इफेक्ट पाहिलं. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला तुमचे जे डेफिनेशन पाहिलेत आपण, हायपोक्रोमिक, हायपरक्रोमिक, पॅथोनिक, त्याच्यावर तुम्हाला ऑनलाईन मध्ये क्वेश्चन विचारू शकतात. मग ऑनलाईन मध्ये तुमचे जे क्वेश्चन एक्झोक्रोम आणि क्रोमोफोर वरती, हायपरक्रोमिक इफेक्ट म्हणजे काय, किंवा तुमचं हायपरक्रोमिक म्हणजे काय, हायप्सोक्रोमिक मीन्स किंवा एक्झाम्पल विचारलं जाईल. Max. Wavelength of lambda max, absorption of a compound, shifts towards longer wavelength, it is called option 1 मध्ये दिलाय, contains conjugation of carbon carbon double bond, contains heteroatom, contains cyclic structure and has no conjugation. What is the answer? Absorption of compound shifts towards longer wavelength, it is called, contains conjugation of carbon carbon double bond, contains cyclic structure or has no conjugation. What is the answer? कार्बन कार्बन डबल बॉन्ड अनसॅच्युरेटेड ग्रुप प्रेझेंट आहे, त्यामुळे रेझोनन्स तुमचं पॉसिबल होते, आणि रेझोनन्स पॉसिबल होते म्हणजे तुमचं जे ऍब्झॉर्प्शन होईल ते हायर वेव्हलेंथला होईल. येते लक्षात? देन नेक्स्ट क्वेश्चन असू शकतो तुम्हाला, हे ऍब्झॉर्प्शन इंटेन्सिटी ऑफ अ कंपाऊंड इज इंक्रीजिंग इफेक्ट. Absorption intensity of a compound is increased effect in hyperchromic shift, hypochromic shift and hypsochromic shift. What is answer? Absorption intensity of compound is increasing effect असेल तर कोणतं शिफ्ट आहे तुमचं? हायपरक्रोमिक. हायपरक्रोमिक शिफ्ट. हायपर असेल तर म्हणजे हायर इंटेन्सिटी. लक्षात ठेवताना लक्षात ठेवायचं, हाय इंटेन्सिटी म्हटलं हायपरक्रोमिक. ओके, then next, a detector using UV spectroscopy question असेल. The detector used in UV visible spectrophotometry is phototube, photovoltaic cell, photomultiplier and all of these. What is answer? Spectrophotometry instrument the UV visible spectrophotometer is phototube, photovoltaic cell, photomultiplier tube and all of Yes. Okay. Then next, which following is not a chromophore? Question काय? Which of the following is not a chromophore? Option A carbon double bond, B
नेक्स्ट क्वेश्चन, एक्झोक्रोम वरती कशा टाईपचा विचारू शकतात? विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झोक्रोम? विच ऑफ द फॉलोइंग इज H2OH and C double bond C, H2OH and Cl. Lone pair of electrons of saturated group and Cl पर सॅच्युरेटेड ग्रुप आहे आणि त्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे राहिला तुमचा कोणता डबल बॉन्ड सी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ एक्झोक्रोम? कोणता नाही एक्झोक्रोम? सी डबल बॉन्ड सी. ओके, सी डबल बॉन्ड सी इज नॉट अ एक्झोक्रोम. अशा टाईप क्वेश्चन असू शकतात. Intensity decreases, increases. In a backochromic मध्ये lambda wavelength increases, wavelength decreases, intensity decreases or intensity increases? Wavelength increases. That is option A. Lambda max increases or wavelength increases. अशा टाईपचे क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला. ते कशा म्हणजे तुमचे जे क्रोमोफोर, ऍक्झोक्रोम, बॅकोक्रोमिक शिफ्ट आणि ह्या 6 टर्म लक्षातच आहे. एक्सप्लेन केलेले आहे. त्याच्यामध्ये कन्फ्युजन होते. तुम्हाला रेड शिफ्ट आणि शिफ्ट लक्षात येत नाहीये तुमच्या कोणती. हायपर काय आहे आणि काय, हायर इंटेन्सिटी कोणाची आणि लोअर इंटेन्सिटी कोणाची, हे पण तुमच्या लक्षात येत नाही. The next topic आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग these इलेक्ट्रॉन्स तुमच्या मॉलिक्युल मध्ये एखादा मॉलिक्युल तुम्ही फॉर्म करता, त्याच्यामध्ये सिग्मा, पाय आणि एन इलेक्ट्रॉन्स असतात. सिग्मा मीन्स saturated group. The electrons are involved in saturated or sigma. सिग्मा इलेक्ट्रॉन्स म्हणजे तुमच्या सॅच्युरेटेड ग्रुप मध्ये, सॅच्युरेटेड जे चेन असते त्याच्यामध्ये सिग्मा इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. पाय इलेक्ट्रॉन्स मीन्स unsaturated means double or triple bonds मध्ये प्रेझेंट असतात. And n electrons, these electrons are present in lone pair of electrons. Lone pair means unshared pair of electrons. हे शेअर होत नाहीत lone pair of electrons. Lone pair of electrons मध्ये n electrons present असतात. Unsaturated group means कार्बन पॉसिबल होते. असे 6 प्रकारचे ट्रान्झिशन असतात. ठीक आहे, आपलं 1 ते 2 मिनिट राहिलेलं आहे, टाइम सगळं आपला. ते टॉपिक होणार नाहीये 6 ट्रान्झिशन आपली, आणि ते एक्झाम्पल प्रूव्ह करायचे आपल्याला. म्हणजे सिग्मा टू सिग्मा ट्रान्झिशन, एन टू पाय ट्रान्झिशन, टू सिग्मा स्टार, बॉन्डिंग अँड अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. हे तुम्ही 12वीला पाहिलेलं आहे. बॉन्डिंग म्हणजे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आणि ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन दॅट इज नेक्स्ट